नमस्कार मित्रांनो, मी विलास। आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहिणीचा अर्ज जो सध्या पेंडिंग, रिव्ह्यू आणि अप्रूव्हल या 3 स्टेपबद्दल माहिती घेणार आहोत। सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये जे जुनी ॲप आहे तिला सर्वप्रथम अनइन्स्टॉल करून नवीन ॲप जे आहे तिला डाउनलोड करून घ्यावी, तिला इन्स्टॉल करून घ्यावी। इन्स्टॉल केल्यानंतर ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर आपला लॉगिनमध्ये आपला मोबाईल नंबर टाकून टर्म अँड कंडिशनला टिक करायचे आहे। तो चेक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। यावर स्वीकारावरती क्लिक करायचे आहेत व लॉग इन करायचे आहेत। लॉग इन केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती 4 डिजिटचा OTP पाठवण्यात येईल। तो OTP तुम्हाला इथं OTP व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। नंतर तुम्हाला अलाव नारी शक्ती दूत टू सेंड युअर नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला काही नोटिफिकेशन्स अलाव करायचे आहेत। आता अलाववरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला या प्रकारचा इंटरफेस दिसेल, ज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यामध्ये तुम्हाला नवीन अर्ज भरायचा आहे। महिलांच्या योजनामध्ये आपण केलेल्या अर्जाची स्थिती जाणून घेण्याकरिता केलेल्या अर्जावरती क्लिक करूया आणि या अर्जाबद्दलची संपूर्ण माहिती घेऊया। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता यामध्ये तुम्हाला अर्ज जे आहेत ते पेंडिंगमध्ये दाखवत आहेत। पेंडिंगमध्ये दाखवत आहेत। तर या पेंडिंगची स्थिती काय, पुन्हा आता आम्ही तुमच्यापुढं इथे तुम्हाला रिव्ह्यू म्हणून दिसत असेल, तर या पेंडिंग आणि रिव्ह्यूबद्दल सविस्तर माहिती आपण घेऊया। स्टेटस आपल्याला दिसत आहेत। या अर्जांना क्लिक केल्यानंतर पुढील माहिती काय आहे ते तुम्हाला पुढे दिसणार आहेत। मित्रांनो, अर्ज केल्यानंतर आपल्या अर्जाची पहिली स्टेप जी आहे तो की अर्ज पेंडिंग आपला सबमिट केला, OTP व्हेरिफिकेशन केल्यानंतर पेंडिंगमध्ये जातो। जर समजा आपला अर्जामध्ये अशी स्थिती दाखवत असेल आणि SMS व्हेरिफिकेशन डन दाखवत असेल, तर आपला अर्ज जो आहे तो व्यवस्थितरित्या त्याची प्रोसेस कंप्लीट झालेली आहे। आणि यामध्ये तुम्ही पाहू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इन पेंडिंग टू सबमिट। तर हा अर्ज पेंडिंग टू सबमिट याच्यासाठी असतो की यामध्ये आपल्याला पुन्हा एक चान्स दिला जातो। इथे आपल्याला एक एडिटचा ऑप्शन उपलब्ध करून देण्यात आला आहे की जर आपल्याला असं वाटलं की यामध्ये काही पुन्हा दुरुस्ती करायची आहे तर एडिटच्या ऑप्शनसाठी हा अर्ज पेंडिंगमध्ये असतो। त्या पेंडिंगमध्ये असण्यामागं घाबरून जाण्याची कोणत्याही प्रकारची आपल्याला आवश्यकता नाही आहे। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हा अर्ज रिव्ह्यूचा आहे। SMS व्हेरिफिकेशन डन दाखवत आहे इन रिव्ह्यू, पण इथे मित्रांनो आपल्याला एडिटचं ऑप्शन दिलं नाही आहे। जसं पेंडिंगच्या अर्जामध्ये आपल्याला एडिटचं ऑप्शन आहे, तसं यामध्ये आपल्याला एडिटचं ऑप्शन नाही आहे। तसंही मित्रांनो, यामध्ये आपल्याला अर्ज एकचदा एडिट करता येतो, पुन्हा अर्ज एडिट करता येत नाही। त्यामुळे अर्ज एडिट करताना पूर्णपणे व्यवस्थितरित्या पाहूनच अर्ज एडिट करा। तर मित्रांनो, आता हे अर्ज जे रिव्ह्यूमध्ये दाखवत आहे, पेंडिंगमध्ये दाखवत आहे, तर तुमच्या मनात काही शंका असेल तर घाबरून जाऊ नका। तुमचा अर्ज व्यवस्थितरित्या आहे। आता पुढील जी टीम आहे त्यांना चौकशी करतील आणि अप्रूव्ह करायचं की नाही करायचं ते ठरवतील। तर आता तरी सध्या तुम्ही घाबरून जाऊ नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे आभार।